नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. मंडळी घरी आले. घरी आल्यानंतर थोडासा नाश्ता केला. ॲक्च्युली बाहेरूनच घेऊन आलो होतो, पण नाश्ता केल्यानंतर लगेच हा नवीन ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. आणि आता तुम्हाला दाखवते की आज जेवणामध्ये काय काय असणार आहे. रक्षाबंधनसाठी स्पेशल सिंपल साधा मेन्यू आहे माझा. वरण भात, वाटाणा बटाट्याची भाजी आणि चपात्या किंवा पुरी आणि पापड कुरडई या सगळ्या गोष्टी तर त्याच्यामध्ये ऍड होतील. बघू, अजून जर मला भजी वगैरे बनवता आले तर त्या पण गोष्टी मी ऍड करेल. पण आता सध्या तरी मी वरण भात आणि वाटाणा बटाट्याची भाजी बनवणार आहे असं. तर चला तुम्हाला पण दाखवते आणि स्वयंपाक पुढे कसा होईल ते पण तुम्हाला शेअर. आता रेसिपी वगैरे नाही शेअर करणार, मग तर व्लॉग खूप मोठा होऊन जाईल. पण मग तुम्हाला दाखवेल की स्वयंपाक कसा झाला. तर सुरुवात तर केलेली आहे, दाखवते तुम्हाला. आलू मटरची भाजी किती छान दिसते तुम्ही बघू शकता. इकडे आहे मस्त असा गरम गरम भात, आणि इकडे आहे वरण आणि आता करते आहे चपात्या. ऍक्च्युली माझे ऑफिसचे कलिग पण येणार आहेत जेवायला, त्यामुळे मी पटापट आवरते. ठीक आहे, चला दाखवते तुम्हाला. पण विशाल आणि इरफान जेवण करायला बसलेले आहेत. इरफान कोण आहे तर ऑफिसमधला कलिग आहे आणि त्याने मला बहीण करून मानलं आहे. मग तो जेवण करायला मी बोलवलं राखीसाठी. त्याला म्हटलं जेवण करून पण जा असं. तर मग जेवण कसं झालं विशाल? छान आहे भाजी वगैरे? ठीक आहे, चालेल. तर मंडळी आता मी पण जेवायला घेते आणि बोलते तुमच्यासोबत. या देवांच्या राख्या आहे. तर माझ्या घरात मी म्हणजे गणपती बाप्पा आहेत, स्वामी आहेत, तर त्यांना राख्या बांधते. तर ह्या मग देवाच्या राख्या आहेत आणि कलरफुल आहेत तुम्ही बघू शकता. ग्रीन कलर आहे, आपण गोंडे बोलतो यांना. तर हे देवाचे गोंडे आहेत. तर मग आता ते बांधते देवाला. म्हणजे ऑफिसमध्ये तो मला दीदीच बोलतो, त्यामुळे मग त्याला राखी बांधली आणि त्याला मी बोलवलं होतं की घरी ये राखीसाठी. तर आला. चला तर त्याला ओवाळून घेते पहिले. तर आता तो निघेल घरी जाण्यासाठी आणि आता वाजले आहे दुपारचे 3. आणि आता बाकीचे सगळे घरातलं माझं जे कामं आहेत ते आवरायचे आहेत मला. आणि एक म्हणजे की ताई अजून आलेल्या नाही आहे. ताई येतील, मी ताईंचीच वाट बघते. चिन्मीताई पण येणार आहेत, पिंकीताई पण येणार आहेत आणि कल्याणीताई पण येणार आहेत. असं तिघीजणी येणार आहेत, पण मग अजून टायमिंग फिक्स नाही कधी येतील त्या. त्यांचीच वाट बघते. तर चला जेव्हा ताई येतील तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेल. आणि विशाल तिकडे आहेत. विशाल काय काय हो कुठे काय? सर्वांना विश पण नाही केलं हॅपी रक्षाबंधन. हॅपी रक्षाबंधन. ठीक आहे, चला.
बघा आरू ऐकत त्या हातात या हातात हो बाई अरे बावले लय भाली दिसते ले सोनू लय आता नीट तर मंडळी फायनली पिंकीताई आलेल्या आहेत घरी आणि येऊन जवळजवळ अर्धा तास झाला. आमच्या मस्त गप्पा गोष्टी चालल्या होत्या. आत्तू कुठे आत्तू आत्तू जा तुला पाहते जा तुला पाहते ए बाबू आत्तूला पाहते आत्तूला पाहद्या पाहद्या कच्छ बोलायचं आत्तू ए आरू आत्तू बोल ना आत्तू नाही बोलत ठीक आहे. तर इकडे आहेत आदित्य आणि इकडे आहे गट्टू यश. काल मार्केटला गेले होते आता चालले थोडे थकलेत ते ना खूप थकलोय कारण की गरम खूप होतं ना कारण की पाऊस थांबलाय पाऊस पाऊस नाहीये त्यामुळे गरम होतंय. आणि मग काय खायचं आज तुम्हाला? आज मला तांदळाची खीरची आवड झाली खायची. आता माझ्या आत्याची मुलगी आली आहे तिला सांगितलं मी बनवायला. ऍक्च्युली विशाला तांदळाची खीर खूप आवडते पण त्यांच्याकडची पद्धत मला नाही माहिती. ते मला नेहमी बोलतात की घरी जसे तांदळाची खीर बनवायची आरती तशी मला खायची आहे माझी इच्छा आहे तशी खायची पण मी अजून बनवलेलीच नाही मी पाहिलेलीच नाही की कशी बनवतात तर मला नाही समजते. मी युट्यूबवरून बघून करण्याचा पण प्रयत्न केला पण ती टेस्ट किंवा ती चव नाही भेटली त्यांना. आता प्रत्येकाला पहिल्यापासूनची सवय असते एखाद्या गोष्ट पटकन खायला नाही मिळत मुलांना तेव्हा मग आठवण येते. मग त्यांनी पिंकीताईला सांगितलं की मला तशीच सेम खीर बनवून दे म्हणून मग पिंकीताई आता बनवणार आहे खीर ना पिंकीताई? अच्छा ठीक आहे. तर पिंकीताई तांदळाची खीर कशी बनवते हे पण मी तुम्हाला थोडक्यात दाखवेल. आणि मग आता आज रक्षाबंधन आहे बहीण भावांचं बघू आता काय होत आहे खीर त्यांची आणि आता पुढे जे जे चालेल ते तुम्हाला शूट करून दाखवेल मी. चला मग भेटते थोड्या वेळात. तर दोघंही भाऊ आणि बहिणीची तयारी झालेली आहे तुम्ही बघू शकता. विशालने पण छान असा पोपटी कलरचा कुर्ता घातलेला आहे ताईंनी छान ग्रीन कलरची साडी घातलेली आहे. आरू आत्तू बोल आत्तू बोल आत्तू कुठे आहे? आत्तूला आतू कशी करते अच्छा करते आतू अच्छा. तर ताईंनी पण छान मस्त साडी घातलेली आहे आणि दोघं बहीण भाऊ कसे वाटतं हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. ताईंनी बघा छान अशी साडी नेसलेली आहे बांधणीची साडी आहे कॉटनची. विशालने पण छान कुर्ता घातलेला आहे छान दिसतंय विशाल असं. विशालची रक्षाबंधन होते आहे. बाबाच्या मांडीवर बघा कोणता कलर आरविश? ब्लू कलर
रेड कलरची. अरे बापले. बस काका बाबू तुला नेल पेंट कोणी लावली रे? कोणी लावली? मामीनी लावली नेल पेंट. मामी. रात्री 12 वाजता नेल पेंट लावून घेतली तिच्याकडनं त्याने. आणि मेहंदी कोणी काढली? मेहंदी ओ. तर पिंकी ताईंचं रक्षाबंधनचं गिफ्ट आहे. मोठी बहीण असली ना बहिणीच्या पाया पडतात विशाल. लहान बहिणीच्या नाही पण मोठ्या बहिणीच्या पडतात. आशीर्वाद द्या चांगला त्यांना. काय हो खाली बघ खाली बाबू. काय झालं? काय नाही कुठे काय खूप वर्षानंतर. माझा रडतात की काय विशाल? इमोशनल झाले की काय? अरे नाही नाही काय. अच्छा ठीक आहे चालेल. हे दोन्ही पण माझे पिंकीताईचे मुलं आहेत. आजचे माझे. आरुषला ओवाळायला म्हणजे असं त्याला खूप आवडतं असं ओवाळायला. त्याचा टीका लावलेला. काय मामीसाठी काय गिफ्ट आहे दाखवा. वाव. मामीला चॉकलेटच खायचं होतं ना. दोन एकत्र सोळा. इकडे बघा फोटो काढायला. 2 चॉकलेट्स. ये कर व्हिडिओ मध्ये कर तू. कसं 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 बाबू? आधी किती खुश. ठीक आहे. गोड झालं पक्षी. कागद काढला का? अरे वा. मामांना ताईंनी तूप छान गरम करून घेतलेलं आहे. आणि इकडे आहे खोबरं जे किसून घेतलंय. आता ताई बनवणार आहेत. आम्ही सगळे एकत्र जेवायला बसले. आता तुम्ही पाहू शकता पिंकीताई, आरती, मी आम्ही तिघं एकत्र बसले. आधीचं जेवण झालंय, गष्टीचं जेवण झालंय. आणि आरोज जेवण झालं तुझं? सगळ्याला हाय कर. जेवण झालं बरं. आतून आता खीर बनवली. खीर खाणार ना? तुला खीर आवडते बाबू? आतू कुठे? आतू आतूला आवाज दे. आतूला जेवण कर. तर इकडे तांदळाची खीर रेडी आहे. तुम्ही बघू शकता ताईंनी बनवलेली आहे ही. खोबऱ्याचा किस वगैरे असं सगळं घातलेलं आहे. तूप, चारोळे घातलेले आहेत, साखर, दूध असं सर्व आहे. आणि आता सगळेजण घेतील खीर. जेवण झालेलं आहे. इथं रात्रीचे वाजले आहेत 2. तर तुम्ही पाहू शकता कारण की अजून कोणीच झोपलं नाहीये. कारण की सर्वांचे गप्पा गोष्टी चालू आहे. इकडचं तिकडचं बोलणं चालू आहे. तर खूप मज्जा येते. कारण की घर कसं घरामध्ये कसं भरलेलं वाटलं की खूप छान वाटतं. खूप आनंद होतो.
आणि खूप छान वाटली, खूप मजा आली आजच्या रक्षाबंधनला. झोपच येत नाही आणि आम्हाला. थोडं कव्हर करा. आरू बघा, आरू पण अजून जागायचं, खूप मस्ती चालू आहे त्याची. झोपच येत नाही. आरूला झोप नाही, अजून पिंकीताईला झोप नाही, गट्टूला नाही, आदित्यला मलाही नाही, कोणालाच झोप नाही. रात्रीचे 2 वाजले. 2 वाजलेत, करेक्ट 2 वाजलेत आणि कुणाला झोप नाही. आणि फुल मस्ती चालू आहे घरामध्ये पोरांची. ताईंच्या, माझ्या, विशालच्या गप्पा चालू आहेत. यांचे जुन्या जुन्या गप्पा का करतायत या लहानपणाच्या असं. तर मग चला रक्षाबंधन. काय झालं रे? काय झालं आरू? आरू डेकर दिला. घ्या. तर काय बोलू, इथं बघा आरूची मस्ती चालू, जम्प करतोय. तर हाय कर सर्वांना, गुड लागल बाबू इकडे या, बाय करायला सर्वांना. सर्वांना बाय करायला यायचं. तर मंडळी, रक्षाबंधनचा व्हिडिओ हा इकडेच एंड करतो आहोत आणि उद्या अजून एक छान व्हिडिओ शूट करणार आहे. तो पण तुम्हाला पाहायला खूप आवडेल, फॅमिली सोबतचाच असेल. तर हो, आरूची ग्रीन कार. तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका.